जरा चहा दे ग बाई एक. मी नाही देणार तुम्हाला चहा. किती वेळचा चहा करून द्यायचा? सकाळपासून 2-4 बारा झाले तुम्हाला चहा करून द्यायचा. अजिबात चहा भेटणार नाही. मला काय दुसरे काम नसतात का? बरं बाई नको देऊ. येऊन जाऊन नुसतं एवढंच हे करून देन ते करून देन. काम धंदे नको यांना करायला. नसतं एका जागेवर बसायचं, नुसतं ऑर्डर सोडायच्या. बसल्या नुसतं दारात फतकाल मांडून दे, हे द्या ते द्या. वा तिकडे जा कर बाकीचे काम. नको देऊ, जाऊन दे, जाते मी कामाला. थोडंफार अंग हलवा ना जरा. काम धंदे करा. नुसतं एका ठिकाणी बसून घालायचं तुम्हाला. तुमच्या वयाच्या बाया बघा किती काम करतात. अगं काय झालं शांता? काय नाही. कहून आले तुम्ही? आलो आता. काय सुनबाई कालवा करते? काय नाही, तिला म्हणलं जरा 1 कप चहा दे, म्हणजे भाकरी घेऊन आले असते तुम्हाला मी. कशाला तिला सारखा सारखा त्रास देते यार? हा आले आता दोघं बी लागले खुसूर पुसूर करायला. यांना नुसतं एवढंच लागत. नाही सुनबाई, तुम्हाला नाही काय म्हणलं? नाही बाई, आमचं काय म्हणणं नाही तुला. चल तुमच्याच हाताखाली करायला चालून ठेवलेलं आहे मला इथं. तुमचं आहे ना डोक्याला ताण. तो जरी कामधंदा करून कमवून आणून देतो, मी आहे तुमची सेवा करायला बसलेली इथं. काय बोल नको, आम्ही काय बोलतोय का तुला? मग 3-3 वेळा तुमचा ऑर्डर असताना हे आणून द्या ते आणून द्या बसल्या जागेवर. मला काय दुसरे काम नाहीत का घरात? कशाला ग तिला काय सारखं त्रास देत असते? हा? नाही सांग. लेकरू सुद्धा घेऊन बसत नाहीत. अगं बसायचं जरा वेळ लेकरू घेऊन. हा आता आपलं वय झालं या, ही काम आपण करायची, त्यांना त्रास कशाला द्यायचा या? आता ती म्हणती, पण तुम्हाला माहिती ना करते का नाही मी. हा. तेवढंच फक्त नवऱ्याच्या लेकाच्या काना भरून द्यायचे आणि माझ्या विरुद्ध त्यांना हे करायचं. नको म्हणलं तुला इथं. चल आपलं जाऊन दे, वावरात जाऊ, त्या झोपडीतच बनवून. हा जा जा तिकडे जा. बसा तिकडे जाऊन. इथं नका दारात बसू. बरं जाऊन दे, चल इकडं खाऊ काहीच. काय ग मंगल, बाहेरलेच कालवा चालला होता ग? अगं तुला काय माहितीये, आमच्या घरात रोजच आहे कहाणी. हा का? रोजच असतं त्यांच्यावालं. हा हा हे आणून देन ते आणून देन. उगा काही ना काही कारणावून किटकिट घालीत बसतात. ते ऑर्डर सोडतात, हे कर ते कर. अगं चालली होती, पण किरकिर कोणाच चालली होती एवढी मोठी? आमचीच चालली होती ना. दोघं बसले होते ना बाहेर येऊन दारात. हा का? आता ते यायचे त्यांना माहिती, मग यांच्यात काहीतरी हे करून द्यायचं म्हणून हा. सकाळीच सुरू केलं. ते सासरे का? हा. अरे येडे, द्यायची ना हुसकून. काय त्यांच्या पुढं पुढं करते सगळं, तू थापून थोपून टायमाला देते ना, त्याच्यामुळे तुला हे असे जेलावं लागत त्यांना. आता काय करते, घालावंच लागत ना. दारात बसल्यावर काय हाकून देता येतं का? त्याच्याने नसलं होत ना तर मी शाळा करून त्यांना बरोबर काढून देते. काढ बरं. मला पण लय ताण झालाय त्यांचा. लय डोक्याला शिन झालाय. कवर करते तू. बघ ना कशी झाली तब्येत तुझी, किती काळी काळी पडली तू बघ. त्यांचं काय? करता करता नाकीनं आले बाय तुझ्या सासऱ्याचं. आपण तर नाही करीत बाय कोणाच्या पुढं पुढं. मला नाही आवडतच पुढं पुढं करायचं कोणाचे. आता आम्हाला करावं लागत ना. काय करते, तुझ्यासारखं जीवन नाही ना आमचं. नवरा मारतो काय तुला? आज दाजी नवरा नाही मारत, पण यांचं ताण किती आहे. ते आहे. तो बिचारा घरीही नसतो. तू पहिल्यापासून सवय लागली ना, दिच्या दी पाणी दी नाश्ता सोकले मग ते. अगं मग आता ते म्हणते तू घरी आहे, तुला नुसतं त्यांच्या पुढं पुढं करायला काय झालं. तर ते नवऱ्याचं ऐकावं लागत ना आपल्याला संसार करायचं म्हणल्यावर. दाजी म्हणते तुला आणि असं? मग? बाई, दाजी बिना काय काय माहिती. ऐकायचंच नाही, द्यायचं सोडून. या कानाने ऐकायचं, त्या कानाने द्यायचं सोडून पुढे निघून जायचं. तुझ्यासारखं तू म्हणते तसंच करावं लागत. तू हाय तवर सांग मला, आणि मग आपण त्यांना हाकून देऊ. मी तुला बरोबर ट्रेनिंग देते. आहे का नाही? चाल. हम्म. चल. चल. ग बस नगर होईन चांगलं. काय करते लेकासाठी गप बसायचं? हा पोरग चांगलंय म्हणूनच ग बसते मी. अगं मला सांग, काय कमी जास्त झालं पोराचं तर एक तर ते बाहेर गावी कामाला आहे. हा म्हणून हा? त्याला नाही सांगत काही. हा आणि ही सारखं फोन करून आपल्या चुगल्या सांगते. पोराच्या डोक्याला टेन्शन आलं, काय झालं कमी जास्त. कोण आहे आपल्याला? हा? म्हणून मग अशी ग बसले ना मी. बघ, काय बोलत जाऊ नको त्यातनं. आणि त्याची ती मेहुणी आली या. पहाटे उठून सगळं काम मी करीत असते, ती काही करीत नाही बघा. तिची बहीण आली, ती बी मरणाची बोलली मला. हे बघ ग बस, आपल्या लेकासाठी सगळं ऐकून घ्यायचं. काय करते, मला बी वाईट वाटतं या. आयुष्य घालवलं लेकासाठी, आणि वाटलं वय असली सून पदरात पडेल. हा लय आफाट ती. आपण केलं दुसऱ्यासाठी, आणि आपल्या वाट्याला काय आलंय बघ. हे वाईटच दिवस आले. खाडीचं काम करीत नाही ती बघा. असू दे. हे बघ, पोराला ह्यातलं काय बी कळू द्यायचं नाही. हा आपलं काय झालं पडन ते काम करू आपण. हा आपल्याच घरात आपल्याला मोल करीन म्हणून राबावची येळ आली.
माझा पाय चिरलाय म्हणून मी म्हणलं 1 कप चहा दे, तर तेवढं उराकलं तिने मला. बस नको एका शब्दाने तिला काय दुखू नको. पोरग येणार आहे आता 4-8 दिवसात. उगा त्याच्या डोक्याला वैताग नको. लेकाचा चांगला संसार व्हावा म्हणूनच मी ग बसते, नाही तर काही बोलले नसते का मी. काय चाललंय तुमचं? काय नाही, या ना. रडतात? नाही नाही, मग ते असंच थोडस वाईट वाटतं हो ना. एवढी बाई डांबरट आहे ती. तिने अहो आम्हाला इतकं नको नको केलंय माहितीये का, पळून लावायचं केलंय आम्हाला. एवढी काम करताय, सगळं मदत करताय तिथं, आणि तरी ती बाई एवढी त्रास द्यायचा तुम्हाला म्हणलं. पोराला काही कल्पना येतली? आम्ही काही नाही सांगत, तुम्ही बी काही तुम्ही सांगा. काय बोल नका पोराला. ते पोरं टेन्शन घ्यायचं, त्याला टेन्शन आले तिला मारहाण करायचं म्हणजे झालाच परत. नाही नाही, ते तिला नाही मारहाण करीत. नाही करीत का? तेवढं तरी बरं आहे. बायकोच ऐकत आहे म्हणायचं. हा ऐकू दे. आपण मला सांगा, एवढं वैभव, एवढी इस्टेट केलं ना. त्यांच्यासाठी, आणि त्या सुनबाईचंच आहे ना. तिला कळतंय काही? अहो पहाटपासून आम्ही दोघं नवरा बायको राबतो या. तिला काडीचं काम ही करून देत नाही. धुणं भांडी असू द्या, पहाटपासून संध्याकाळपर्यंत काम जातात. फार खप गेले ना गावऱ्या मासनात तुमच्या तोवर. तुम्हीच करायचं काही, तिने काहीच करायचं नाही. आता काय करायचं, एकुलता एक पोरगा आहे तर मी कुठे त्याच्यासाठी. का मग बस त्याच्यात हमाला करीत कोर. ती सांगा त्याला. काडीला हात लावित नाही बघा, सारं काम मी सांगताय तुम्ही का मी सांगू? नाही, तुम्ही नका काही मग सांगू. कवर चालायचं. नाही नका, काय नका. आम्ही बी नाही सांगणार काही. काही खाल्लं पिल्लं? अहो नाही काही खाल्लं चहा सकाळी. साधा चहावर नाही कवर राखलंय राव. पाहिलंय एवढी बेकार आवाज हो तुमची, मलाच काही कळा नाही. सकाळी 1 कप चहा प्यालेलो आहे आम्ही. आता म्हणून त्याच्यावर अजून हा का तुकडा नाही राव चला सकाळी. जेवाय घालतो तुम्हाला. कवर बसता नाही असं डोक्याला हात लावून, काय काय पोट भरतं काय? यार काय आलं राम भाऊ, येत आहे रड नको पहिलं काय मला हेच कळत नाही राव. काय चाललंय आता? ना ना, आम्ही उपाशी येतो. 2 वाजलेत आम्हाला अन्न नाही. कुशल मला ऐकायला मिळालं तर मी म्हणलं काय भानगड मी आहे, चाललो होतो म्हणलं, याला फार रडतेच होय, काय आमची इतकी राळी चालवली ना त्या बाईने. काय? तुला पोराला सांगायला काय आले? झालं? त्याच्या पुढे ना मी म्हणलं तुमच्यात धमक नसली तर मी सांगतो त्या पोराला कवर भेटो. नाही नको ना, एकुलतं एक पोरग. काय कमी जास्त झालं तर आम्ही नवरा बायकोनी कुणाकडे बघायचं? सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावची इकून खा ना. अहो नानासाहेब, इतकी राळ लावली ना आमची त्या बाईने. अन्नाला हात सुद्धा लावून देत नाही, सारं काम करून घेते आमच्या. आई बाप आहेत का मजूर आहे ठेवलेली, हेच का नाही? ती बाई इकडे यायच्या अगोदर आपलं चल नाही ती ते होईल. आपल्या संग बघा आणली नाही ती बाई. जावा नाना बघत आम्ही जातो, 2 नाही शब्द तर तुला तुम्हाला ऐकून ऐकून खायला ते. मिळायचं आमच्यामुळे. चल मग काय घ्यायचं? कर शेजारी पाजारी. मी काय म्हणतो, आपण ही समज टाकून जाऊ कुठतरी पंढरपूरला देवाच्या ठिकाणी. आणि ऐक गं, मी सांगते, ते तुमचे सगळं तू करून टाकली. याला सांग, त्याला सांग, त्याला सांग. हा बहिणीचा माझ्या इकडे गारानं करता, सगळं टायमाला देऊन तुम्हाला असं काय आहे तुम्ही? बघ ना, यांना सगळं करते मी. यांचं सगळं चहा पाणी खाणं पिणं. ते बाबा जरी नुसतं बाहेर काम करतो तर यांची सगळी सुख सुविधा करते ना. इथं रडत बसते 4 लोकात चौघाच्यात. आता ते गेलेले 2 जण कोण होते, त्यांना घराने सांगत होते. आलं का गावात रे येत भांड्याला? ग, आपल्या गावातले ओळखीत नाही का तू त्यांना? मग ओळखी दे, मग त्यांना तिथं माझी चौ घालता का तुम्ही? मग त्यांनी पण त्यांना सांगायला का तुझी बायकोला त्रास देते बाबा? नाही सुनबाई, आम्ही काही शब्द बोललो नाही. अहो, मी इथंच होते, काही शब्द बोलले नाही. तुम्ही 2 पण घराने करत होता माझे. त्या नवऱ्याजवळ जर घराने केलं तर ते मला एरवळी सोडून देणं असे तर तुमच्या कासवाचे असू इथं. नाही आम्ही त्याला शब्दाने दुःख बोलणार नाही. तुझं काय वाईट नाही सांगितलं आम्ही. तुझं आहे ना, तुझा दिवस करते नाही नवरा बायको काढून देते तुला घराच्या बाहेर, माहितीये का? आणि ते तुमचं काय म्हणून केलं नाही मी आजच्यापर्यंत? आज बोलले तर तुम्हाला लय दोघांना जड जाऊ राहिलं. हा नाही तुम्ही सगळं चांगलं केलंय सुनबाई. आम्ही तुझ्याबद्दल काय आमची कंप्लेंट नाही का नाही. अर्ध वय झालं काय नाही तुमचं. कम्प्लीट. गठोडे दिलेत ना तुम्हाला, आता उठा आणि जा इथून इकडं. निघा, अजिबात थांबू नका इथं. आम्ही कुठं जाईन बाई घर सोडून ग? पुढं जाते मला नका सांगू, पण इथं काय राहू नका. आम्ही काय खाईन, कुठं राहीन ग? तुम्ही आहे ना, चांगले- चांगले इथं कामं करा. तिकडे ना कुठं राहा तुम्ही, अर्ध्या रस्त्याला झोपडा बांधून राहा. आम्हाला काही घेणं देणं नाही. माझ्या बहिणीला नाक नाही ठेवलं तुम्ही गावात. काय डांगरवाडा करून टाकलं नाही पुढं बहिणीला. खायचं, यांनी नुसते हे करते. पुढं राहायचं आपण. अगं मंगल, रडायची नाटकं दाखवते. तुला भोळी राहिली का बाई? एवढं जीव लावून त्यांच्या एवढं पुढं पुढं करून काय तुला त्यांनी दाखवलं? हा? सांग बरं.
बघ ना ग, अगं सगळं मी त्यांचं जिथल्या तिथं केलं आणि त्या खुशाल त्या नाना समोर आणि त्यांच्या समोर माझी चव घालते, सून अशी सून तशी, ते बी बोलायला लागले तोऱ्यात. खरंच बाबा तुझी सून लय त्रास देते, मी एवढं केलेलं आजपर्यंत गेलं सगळं. मी तुला पहिली ट्रेनिंग दिली होती, पुढे पुढे करू नको सासऱ्याच्या. तुला लय अगं पण उठतात आता घरात असल्यावर माणसाला करावंच लागतं ना. मला वाटलं का हे असे निघतात म्हणून, हे साऱ्या गावात माझी चव घालायला लागले ना. अगं तू हे ड्रेस घालते ना, हे सुद्धा सगळीकडे सांगितलं त्यांनी, माहितीये का तुला? बघ किती कसे येत. आता परत जवळ आहे का त्यांना काय येऊन देऊ नको, चल, टिकून देऊ नको. आता येणार आहेत ते बघू आता. मीच तुला हाणीन धरून चांगली. अगं ऐक ना मंगल, आता मी ना लय भारी गाजराचा हलवा केला बर का. असं त्याच्यामध्ये खावा गावरान तूप बीप ड्रायफ्रूट सगळं टाकलं. अगं पण आता ते राहू दे, तू हलवा ते बाबा आल्यावर त्याला काय सांगायचं. वास नाही आला का? लय भारी वास शिव राहिला. कोणचा बाबा? आता माझं नवरा तू विचारायचं नाही का त्याच्या आई बाप्पा कुठे गेले. मी पटवून सांगते, मी ट्रेनिंग दिली म्हणल्यावर तू घाबरू नको. आहे ना ती बरं, बहीण आता मोठी. बघ बाई तुम्हाला तर टेन्शन आलंय. मी बरोबर तू सांगते दाजीला, सांगण्यावरून केलंय. दाजीला बरोबर पट्टी ते आले. अरे वा नेवणी साहेब काय म्हणता, काही नाही बसून ना. कधी आल्या? हा काय मी का आता चालले. बर बर. आई ते नाही तिथं, कुठे गेले? त्यांना पाठवलं चारीधामात. दाजी गाजरचा हलवा देऊ खायला? थांबा एक मिनिट, चारीधामला पाठवले? हा हा. अरे वा बरं झालं. अहो दाजी ऑनलाईन तिकीट केलं त्यांचं, माहितीये का? बरोबर. किती दिवसाची ट्रिप आहे त्यांची? आता ते काय 2-4 महिने येत नाहीत. हा 4 महिने चारीधामला? हा. हा. एवढे दिवस कस काय? मी तिला म्हटलं ते पाठवून चारीधामला. अहो आता तुम्हीच तर म्हणे आई बापाने लय केलं माझ्यासाठी, आजपर्यंत पुढे गेले नाही काय नाही, म्हणलं मग जाऊ दे आता. अहो दाजी पण मला सांगा, आई वडिलांनी तुमच्या देवदेव नाही करावं का? तुम्हाला वाटतं का नुसतं 4 भिंतीच्या आतच राहावा दडकून? नाही नाही, आता मग केलं सांगा पाहिजे. बरं. आयुष्यभर एवढे कष्ट केलेत म्हणल्यावर. मग चांगलं केलं का वाईट केलं आम्ही? नाही नाही चांगलंच केलं. तरी तुम्ही वरून आम्हाला असं म्हणता का एवढे महिने असते का? हो तसं काही नाही मेवणी साहेब, आज फार छान दिसताय. हा का? तुला म्हटलं ग. बघा आता हे. तुला म्हणते ते, मला नाही. आता एवढ्या दिवसाने आलो म्हणलं तुझं कौतुक नाही करायचं. हा चला आता. हो बाद झाले तुमचे नाटक, चला घरात. अगं तू चला घरात दाजी, देते तुम्हाला हलवा खायला फ्रेश फ्रेश. नको, तुमच्या हातचा हलवा अजिबात नको. चला येडे हो तुम्ही. चल जाऊ एखाद्या मंदिरात, आपलं पंढरपुरात जाऊ, तिथं मागून खाऊ काय बी देवाच्या दारात, कुठं बी एखाद्या हॉटेलात. दोघं कोण आहे? अगं देव भेटला तर कुठं बी आपल्याला देव भेटून जाईल. चला आपलं जाऊ पंढरपुरात. अरे काय बी तुकडं मागून खाऊ पाहिजे. इथं कष्ट करून खातो, तिथं कष्ट करून हा तिथं खाऊ मरू दे. काय करते? राम राम. राम राम. कुठं चाललंय? चाललो बाबा आमच्या मार्गाने. अहो तुम्ही दोघं जर वैतागले दिसतात ते. हा वैतागलोय आम्ही थोडं. एक काम करा, माझ्यासोबत घरी चला. थांबा मी आलो खाली. नाही नाही नको नको. अहो आजी आजोबा माझ्यासोबत घरी चला, जेवण करून तुम्ही परत जा तुमच्या मार्गेला. हा नको जाऊ द्या अहो, मुलासारखं समजा ना मला. घाबरू नका, काळजी नका करू तुम्ही, आहे की नाही? कुठं नेतो बाबा घरी, कुठं सोडतो आम्हाला? आम्हाला असं बी कोणी नाही, भटकतो तो अशीच एकटेच आम्ही. आम्ही तसं नाशिकच आहे, आलो इकडे कामाच्या शोधात. आम्हाला तसं पैसे पाणी काय नको, पण 2 टायमाचं पोटाला भेटलं की जेवण तर आम्ही काम करू इथंच. अहो तुम्ही काळजी करू नका, अहो मी आहे ना. तुम्ही कशाला टेन्शन घेता, आहे की नाही? तुम्हाला कोणी नाही म्हणजे मूलबाळ कोणीच नाही का? आम्ही तुम्हाला खोटं बोललो बाबा. मस्त घरात सून आहे, एक लेक आहे, नातवांड आहेत, शेवया त्यांना खेळवायचं, आमच्या बागे व्हायचा. मुलगा मस्त चांगला बाबा, बाहेर देशात कामाला आहे, पण त्याला काय असं आमच्या अडचणी सांगितल्या, सुनबाई धमकी देते मारायची. अहो तुम्ही रडू नका. 5 दिवस झालं घर सोडलेलं. सुनबाईची बहीण आली, दोघा नवरा बायकोला बाहेर काढलं घराच्या. पोटात अन्नाचा कण नाही अजून. 5 दिवस झालो आम्ही उपाशी येत आणि फक्त पाणी पिऊन जगत होत. 5 पैसा नाही आमच्या हातात. आम्हाला घरी नको नेऊ, पण खायापुरते 2-5 रुपये देतो भाऊ. ऐका, तुम्ही रडू नका, नका टेन्शन घेऊ तुम्ही. न्या करदून तिकडे. मी काय म्हणतो, ऐक ना, यांना आपण आपल्या घरी नेऊयात. अहो कशाला नेता त्यांना घरी? एखादा चोर वगैरे असेल तर? अगं कसं शक्य आहे? तू त्यांच्याकडे बघ जरा, तुला वाटतं का त्या चेहऱ्याने की ते चोर असतील म्हणून? वाटत तर नाही पण. आणि तुला चांगलं माहिती आहे ना,
मला माझे आई वडील नाहीये, आपण अनाथ आहोत, तू पण अनाथ आहेस की नाही, मग मला त्याची चांगली कदर आहे. आपण घेऊन जाऊ त्यांना घरी. ऐक, अगं मजबुरी आहे ना त्यांची, म्हणून हिंडतात ग ते. आणि हे बघ, तसं पण मला आई नाही, वडील नाही, तुला पण आई नाही, वडील नाही, आपण दोघं पण अनाथ आहो ना. आपण जर त्यांचं आई वडील म्हणून सांभाळ केला तर हे बघ, आपल्या मुलाला आजी आजोबाचं प्रेम मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. ऐक ना, चल तू, आपण त्यांना घेऊन जाऊ आपल्या घरी, माझ्यासाठी प्लीज. हां चालेल. ऐका, तुम्ही ना आमच्यासोबत घरी चाला, आमच्या घरी राहा. नको बाबा, आम्हाला खाया दे, आम्ही जातो आमच्या अहो मार्गाने. त्याची काळजी करू नका तुम्ही, तुम्हाला खायला प्यायला सगळं मिळेल. तुम्ही आमच्या घरी राहा ना, माझे आई वडील म्हणून राहा. 10-5 रुपये दे बाबा, कशाला येऊ आम्ही तुझ्या घरी, तुझ्या अहो. घरचे काय म्हणते. अहो मला आई वडील नाही हो, मी अनाथ आहे, ती पण अनाथ आहे. उलट तुम्ही आई वडील म्हणून जर आम्हाला मिळाले तर आम्हाला प्रेम मिळेल आई वडिलांचं, हो काय म्हणून तुम्हाला विनवणी करतो. चला ऐका, जाऊ दे. त्यांच्या रूपात देवच भेटलाय आपल्याला. हा ये. चला चल असू दे. उघड. चल. बसा. बसा. होय होय, साक्षात पांडुरंगच भेटला ग आपल्याला. हा, पांडुरंगच भेटला. रडू नका आता. हा, विठ्ठल रुक्मिणी सारखे दोघं भेटले. काय करते हे, पोटचा गोळा असून असं वन भेटायची वेळ आली आपल्यावर. असू दे, चल जाऊ, तिथं 4 काम करू, तिथंच राहू. आता तक करू नका, आपण घरी जाऊ. हा, होय होय, चला. चल. या. अरे यार, याला किती वेळ, याला मित्र येणार होता. ए नेहा, अरे आवरलं का तुझं? चल आवर, बर्थडेला जायचंय ना. होय, पण जाऊ दे, तो आता मित्र येतोय. कोणता? तुला सांगितलं ना का माझ्या बरोबर होता तो शिकायला. अच्छा. हा, USA ला. हा. हा, तो येऊ राहिला, तो आणि त्याची बायको. आता येणार आहे? हा, आता येतच असतील ते. अरे पराग, अरे वा, ये. कसा आहेस? एकदम मजेत. काय म्हणतोस? मजेत. या म्हणे, बसा. काय झालं बाकी? काय नाही, बस एकदम मजेत बघ. तू मजेत. काय म्हणतोस? एकदम भारी. फार दिवसाची भेट झाली. हो रे, आणि आपण इंडियामध्ये आल्यानंतर आपली आत्ताच भेट होती. हो ना किती यार. दिवसांनी, 2-3 महिन्यांनी. आता एरवी आपण तिथं भेटतच असतो. हो, ते तर आहे. काय वहिनी, बरं आहे का? हो बरं आहे, तुमचं काय चाललंय? एकदम मजेत, व्यवस्थित आहे. काय तू लग्नाला पण नाही आला यार माझ्या. अरे कसं येणार लग्नाला, मला तू सांग ना. तुला माहिती आहे ना आपल्या कंपनीचं काम आहे, IT सेक्टर मध्ये कसं काम असतं. मग ते तर आहेच रे. बाकी काय झालं वहिनी? कसा आहे आमचा मित्र? छान आहे. आवडला की नाही तुम्हाला? का त्रास बी देतो की काय? नाही नाही. कुठे नेलतं की ना वहिनीला फिरायला? गेलतो 1-2दा. फक्त 2दाच? काय? अरे माझ्या लग्नाच्या वेळेस मी 6 वेळा गेलो, 6 वेळा. दर महिन्याला सुट्टी काढून जात होतो. विचार, हो की नाही का? कशी लाजती पाहिली का? आमच्या गप्प ना घरात बाबा, माणसं गप्प कशा ना. माहित नाही का? घरातले माणसं अरे जुन्या विचाराचे. हो, तुमच्या घरातले जुन्या विचाराचे माणसं. बरोबर. बरं काय बाबा? हा, बाहेर गावी गेले तर बरं, चांगलं. व्यवस्थित आहे ना सगळं? सगळं व्यवस्थित. आज खूप दिवस झालं त्यांना भेटलोच नाही. होणार रे. हा, तुझे मदर फादर कुठे आहेत? तुला माहिती आहे ना मला आई वडील नाहीये. आम्ही दोघं अनाथ आहे. माझ्या लक्षातच नाही राहिलं ते. हा, पण तुला एक गोष्ट सांगायची बरं का, आम्हाला सुद्धा आई वडील जरी नसले तरी पण आई वडिलांसारखे आम्हाला आई वडील मिळालेत. काय बोलतो? कोणी दत्तक बित्तक घेतलंय काय तुला? अरे नाही, मीच त्यांना उलट दत्तक घेतलं. हो. म्हणजे काय कळालं नाही बरं का मला नेमकं काय प्रकार. अरे म्हणजे ते आई वडिलांसारखेच आहेत माझ्यासाठी. हो. एक आजी आजोबा आहेत, त्यांना मी घरी घेऊन आलो. ते रस्त्यावर जाताना दिसले मला, खूप वैतागलेले होते रे. म्हणजे त्यांच्या मुलांनी त्यांना सांभाळलं नाही, त्यांना सांभाळ नाही केला.
मग मला कुठेतरी असं वाटलं की मग आमच्या दोघांचं एक मत झालं. मला कुठेतरी असं वाटलं की बाबा मला आई वडील नाहीये, तर मग आपण त्यांना सांभाळू, तेवढंच त्यांचा आशीर्वाद पण लागेल. हे बाकी तू चांगलं केलं बरं का, हो. कारण मोठ्या माणसांच्या आशीर्वाद पाठीशी असणं फार गरजेचं. खूप गरजेचं, खूप आता बघ ना, मी आल्यापासून आई बाबा तिकडेच आहेत. अच्छा अच्छा, चारधाम यात्रेला आल्यापासून त्यांची भेट नाही, जीव तुळतुळ होत होते. बरोबर बरोबर. नाही, आई वडिलांशिवाय घराला घर पण नसतं, ते ते तर तेवढं आहेच. खरं नक्कीच आहे. बरं बरं, बोलव ना त्यांना, भेट तरी होईल. हो हो, देतो. ते आवाज आराम करतायत, ते त्यांना आवाज देतो मी. ठीक. त्यांना बोलून. मग बाकी काय बाकी एकदम मजेत, व्यवस्थित. ते गेले चारधाम यात्रेला, आम्ही दोघेच घरी. काय बसला, फॅमिली काय प्लॅनिंग आहे की नाही? अजून तरी नाही. कशाचं काय बाबा, घरी मी येऊन बसलेली 8 दिवस झाले. अरे तुझं जर नशीब चांगलं, तुला मिळून आहे. इथं आम्हाला मिळूनच नाही. तू तर किती मजा करायला पाहिजे. हिच्यापेक्षा मोठी आहे बाबा ती, काय मजा. अरे बापरे, खूपच मोठी. काय ना, जाऊ दे आता, जे आहे ते बरं आहे. हा हा हा. नाही कसं, कोणी सतत घरात असलं ना, तर मग घराला घर पण राहतं व्यवस्थित, आहे की नाही? ते तर सतत आहे. असं म्हणजे घराला जरा छान, एकदा असं 4 चांद लागल्यासारखं वाटतं, आहे की नाही? बरोबर. मिळून काय करते तुझी? ती काय, ती हाऊसवाईफच आहे. कधी माहेरी जाऊन बसते, कधी आमच्या घरी येऊन बसते, कधी सासरी. अरे बापरे, वहिनी म्हणजे बरं आहे बरं का, म्हणजे मिळूनला खूप मोकळी वाटतं, आहे की नाही? त्यांच्या घरी जरा बाहेर तिला जरा घेऊन देते, तिकडं फिरून देते. आम्हाला नाही भेटत पुढे जायला, हा हा. तिची ती. अच्छा 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 अच्छा. हे बघा हे. आई बाबा, कुठं इकडे काय करताय तुम्ही? तुम्ही चारधाम यात्रेला गेलते ना? म्हणजे तू ओळखतो का त्यांना? अरे माझे आई वडील येते पराग. अहो तुम्ही चारधाम यात्रेला गेलते ना? अहो पण अहो ताईने यांचं तिकीट बुक करून दिलं होतं चारधाम यात्रेचं. तुला एक सांगू का, माझे आईबाप नाही येत ते, पण मी त्यांना आईबापासारखं जीव लावतो. ते मला रस्त्यावर भेटलेत. 5 दिवस त्यांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. रस्त्यावर भेटलेत मला उपाशी. पण यार, मला खरंच लाज वाटते तुला मित्र म्हणून घ्यायची. त्यांना तू असं बाहेर काढलं, त्यांच्यावर तू ही दशा आणली, ही वेळ आणली. चारधामचं नाव करून तू खोटं सांगतोय सगळ्यांना. तुझ्या बायकोनी हाकलून दिलं त्यांना, त्यांचे हाल केले. आणि तुला माहिती का हाकलून दिलं वहिनींनी? सांगितलं ना तुला वहिनींनी? त्यांनी धमकी दिली त्यांना, जर तुम्ही निघून गेले नाही ना तर तुझा जीव घेणार म्हटले ते. आता तू अपेक्षा सोडून दे. आता ते माझे आई वडील आहेत, ते त्यांचा सांभाळ मी करेल, पण तुझ्या दारात येऊ द्यायचो नाही मी त्यांना. आज ते आमच्या घरी खूप खुश आहे. तुमच्या बायकोला ना तुमची आई घरी नकोय. उपाशी राहिले बिचारे. तुझ्या आई वडिलांना उपाशी ठेवलं त्यांनी. लाज नाही वाटत तुम्हाला थोडीफार? काय ऐक तुम्ही, तू माझ्या आई वडिलांचा छळ केलास, खोटं सांगितलं मला. खोटं फेडणारच तू हे मोठं पाप. अगं मी जरी बाहेर होतो ना, मला तुझी आठवण नाही आली कधी, पण माझ्या आई वडिलांची आठवण मला कायम येत होती. अगं मी जेवायला जरी बसलो ना, तरी माझ्या डोळ्यासमोर माझे आई वडील मला दिसायचे आणि मला विचारायचे, बाळ पोट भरलंय का, तू कसा आहेस, तू ठीक आहेस ना. मी रूमच्या बाहेर जरी निघालो ना ऑफिसला जायला, असं वाटायचं की आई दारात उभी आहे आणि मला म्हणते, बाळा सावकाश जा, वेळेवर डबा खा, जेवण कर, दिवसभर पाणी पित राहा. क्षणाक्षणाला माझे आई वडील मला आठवत होते. तुझ्यासारख्या नालायक बहिणी त्यांना घराच्या बाहेर काढले ते पण त्यांच्याच. आता एक गोष्ट लक्षात घे, इथून पुढे माझे आई वडील नाही, तू घराच्या बाहेर जायचं. तुझ्यावर खूप विश्वास होता माझा, पण तू तो तोडलास. मी तर त्यांना आता घेऊन चाललोय, पण तू तुझी वाट धर. तू आता घरात पाऊल पण ठेवू नको. तिकडे माहेरी जा, ते स्मशानात जा, काय कुठं विहिरीत उडी मारायची ते कर, पण इथून पुढे तुला माझ्या घरात मी पाऊल टाकू देणार नाही. पर्या माफ कर यार, मला यातलं काहीच माहिती नव्हतं. हे सगळे इथं आल्यावर एक्सपोज झाले. अरे ठीक आहे ना, तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली. लोक कसे वागतात हे तुला कळलं. कदाचित त्याच पांडुरंगाच्या मनात असेल म्हणून माझे आई वडील मला आज परत सापडलेत. नाहीतर माझे आई बाप मला कधीच मिळाले नसते रे. तू एका मुलाची आणि त्याच्या आईची ताटातूट केलीस ना, तुला ह्या जन्मी काय
पुढचे 7 जन्म सुद्धा भगवंत माफ करणार नाही. एक सून म्हणून तू कलंकेस कलंक. तू आता तुला काय करायचंय ते कर. तुला कसं जगायचंय ना तुझं तू बघ. तू इथून पुढे माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. आणि पुढची भेटी कोर्टात असेल एवढं लक्षात ठेव. कोर्टात काय तुला पैसे पाहिजेत नाही तेवढे सगळे पैसे दे. चला आपल्या या बाईशी संबंध तुटला. जा इथून निघून तू जा. अहो थांबा, मला माफ करा, माझं चुकलं. तुम्हाला माहिती आहे ना आजपर्यंत मी काही त्रास दिला नाही आई बाबाला. माझ्या बहिणीच्या सांगणं असं झालं. ती म्हणली का तू खूप करतीन तिने माझ्या कान भरले म्हणून झालंय. अगं पण ती म्हणाल शेण खा. तू शेण खाणार आहेस का? ती म्हणाल बिल्डिंग वरून उडी मार. तू उडी मारणार आहेस का? चुकलं, माझं चुकलं. तुम्हाला माहिती ना मी त्यांना जीव लावला आणि त्यांना माहिती ना मी त्यांचं किती केलं आतापर्यंत. तुमच्या आई वडिलांना जसं आम्ही बाहेर काढलं तुम्हाला आवडेल का? नाही हो दादा, पण मग? चुकलं माझ्याकडून. ती आधी ती म्हणली तू खूप करते त्यांचं, तू असं नको करू तसं नको करू, तुम्हाला प्रायोरिटी पाहिजे आणि तुम्ही हे कर आणि ते कर. मग त्याच्यामुळेच मी जरा थोडं हे झाले. शेवटी आई वडिलांचा पोटचा गोळा येतो. त्याच्या जीवाला काय होऊ नये म्हणून त्यांनी बाहेर निघालेत ते घराच्या. हे तुम्हाला समजायला पाहिजे ना. तशी मी धमकी दिली नाही. तिने त्यांना बोलले असेल तर काही माहिती नाही. तीच मला म्हणली मी त्यांचं तिकीट बुक करते आणि त्यांना आपण जाऊन पाठवून. मी म्हणलं मग जाऊ द्या. मग ते खोटं बोलतायत का ते? एकदा नात्यांची गाठ तुटली ना ती परत बांधता येते, पण विश्वासाची गाठ परत बांधता येत नाही. तो विश्वास तू तोडलाय. अहो माझं Please, चुकलं, नाही. माझं चुकलं. अजिबात नको. लांब राहा माझ्यापासून. चुकलं माझं. मी परत असं करणार नाही आई बाबा. माझं चुकलं. काय करायचं यार फरक आता? काय संकट आहे. ठीक आहे, तुला मी एकच सांगेल, आई वडिलांना तुझ्यापासून कधीच लांब करू नकोस. आज तू जे काही आहे फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे. तू जर विश्वास त्यांच्यावर ठेवला तर त्यांच्या विश्वासाला कोणी धक्का परत लावून देणार नाही ना. कोणीच त्यांना हाकल्याची हिंमत करणार नाही. हे लक्षात ठेव. आता यांना इथे ठेवतच नाही. यांना सोबत घेऊन जातो मी सगळ्यांना. हा, जे काय चालायचे ते माझ्या डोळ्यासमोर चालेल. असू दे बाळा, आता तुमची चूक तुम्हाला लक्षात आली ना. हं? अरे एका अनाथाला त्याच्या आई वडिलाची किंमत कळाली. ज्याला आई बाप नाही त्यांना कळतंय की आई बाप किती किमतीचे आहेत. आणि तुमच्या पदरी आम्ही पडून सुद्धा तुम्हाला आमची आई बापाची कदर नाही झाली. अरे काय हाल केलं माझं निघून. काय पाप केलं तर आम्ही कुणाचं? अरे हे सगळं तुमचंच तर होतं ना. असू दे, कळली ना आपल्या लेकराला चूक. तिला सोडू नको तू. कोर्ट बिट्ट काही करू नको. आणि हे बघ, तिच्या माग नाही तिच्या समोर सांगतो भाऊ, तू घरात नसलं नाही आमचे तर लय हाल केले होते. मी तोंडासमोर सांगते. जाऊ दे आता, नको पण काय आता बोलू. तिला माफ कर. आम्हाला पण घरी ने, तिला पण घरी ने. आणि यांना बी विसरू नको. हे बी आमचे लेकरच आहेत. यांनी खूप जीव लावला आम्हाला. तुझ्यापेक्षा जास्त जीव लावला यांनी आम्हाला. अरे कधी आम्हाला वाटलंच नाही की हा आमचा मुलगा नाही. मुलाप्रमाणे दोघींनी लावलं. अगं शिक कसं असतं. असू दे. ते सगळं ठीक आहे, पण मी उद्याच्या बापाला बोलून घेणार आहे. त्यांना सांगणार आहे मी सगळं. नको, राहू दे आता. तिची चूक तिला समजली. आमची काही करायची तक्रार तसं. नाही. हो ठीक आहे. चला, एका गोष्टीचा जरा आनंद आहे की तुम्हाला तुमचे मुलं आणि तुला तुझे आई वडील मिळाले. बाळांनो, तुम्ही पण खूप जीव लावला रे आम्हाला. तुम्ही पण आमच्या सख्या लेकरासारखेच आहेत. बरं का, आमच्याकडे. आजपासून आपल्याला एक नाही सख्या लेकासारखे नाही, मी तुमचा आणि लेकरू आहे. दोन पोरं आहे मला. आजपासून हे 2 पोरं 2 सून आहेत आम्हाला. हो. आता टेन्शन घेऊ नका. आता रडायचं नाही, नाही. आता हसायचं. हा. हा, चला आता आपण जेवण करू. हो, चला 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 बाळांनो.